नमस्कार, मी डॉक्टर पूनम. आज आपण लहान मुलांचं संगोपन कसं करायचं, जेणेकरून आपल्याला या देशासाठी एक तरुण पिढी जी आपल्या देशाला गरज आहे ती बनवता येईल आणि ती बनवण्यासाठी त्याचा पाया कसा मजबूत करता येईल या विषयावर आपण बोलणार आहोत. ॲक्च्युली आपल्याला जेव्हा असं वाटतं की आपला देश पुढे जावा, तर पुढे जाण्यासाठी आपली तरुणाई जी तरुण मुलं आहेत ती सुसंस्कारित हवीत, ती चांगल्या पद्धतीने वागणारी आहेत, ती ड्रग ॲडिक्टेड नसावीत, त्याच्यासोबत त्यांना कुठलंही व्यसन नसावं, ते एक चांगली एक पर्सनॅलिटी बनावीत. याच्यासाठी आपल्याला आईवडिलांना, आपल्या समाजाला त्या मुलांवर लहानपणापासूनच लक्ष द्यावं लागतं. लक्ष देणं म्हणजे काय की त्यांचे संस्कार खूप जरुरी असतात. लहान मुलांना आपण जेव्हा संस्कार देत असतो त्यावेळेला आपलं वागणंसुद्धा तितकंच जरुरी असतं. म्हणजे आपले आईवडील, आपले आजी आजोबा कसे वागतात, आपल्या आजूबाजूचे शेजारी कसे वागतात, हे लहान मुलं कॅप्चर करत असतात, बघत असतात, की त्यानुसार ते शिकत असतात. नुसतं लहान मुलांना आपण सांगू नये, अरे चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, तर त्याच्यासोबत आपणसुद्धा तसं आपलं एक प्रेझेंटेशन मुलांसमोर ठेवावं लागतं, त्यांना दाखवावं लागतं. त्यांना मुलांना वाटलं पाहिजे की माझे बाबा, माझी आई कधी चोरी करत नाही, माझे बाबा, माझी आई कधी खोटं बोलत नाही, मग मी कसं खोटं बोलणार, हे त्यांच्या आतमध्ये रुजत जातं. त्यांच्या विचारात, त्यांच्या मेंदूत हे सगळे संस्कार रुजत जातं. जर तुम्हाला, मला, सगळ्यांना जर आपली मुलं सुसंस्कारित हवी असेल आणि या देशाला सुसंस्कारित पिढी द्यायची असेल, तर पहिल्यांदा आपल्याला सुसंस्कारित वागावं लागेल. त्याच्याशिवाय आपली मुलं तशी बनणार नाहीत. आपण आईवडील म्हणून त्यांना सगळं पुरवतो, त्यांना नवीन कपडे देतो, त्यांना जेवायला, खायला हवं नको ते सगळं देतो, बाहेरची धूळ त्यांना लागू नये म्हणून प्रयत्न करतो, तर कधी त्यांना बाहेरचं ऊन वारा पाऊस लागू नये म्हणूनसुद्धा आपण प्रयत्न करतो. पण त्यावेळेला आपण हे त्यांना विसरून जातो, आईवडील किंवा समाज, तर हीच मुलं जेव्हा समाजात जातात तिथे वावरताना प्रत्येक ठिकाणी धूळ असते, प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर काटे असतात आणि ते त्यांचे हर्डल्स असतात, ते पार करून त्यांना जिंकायचं असतं. आपण ते त्यांना शिकवतच नाही मुलांना, की ते हर्डल्स पार कसे करायचे, आलेले कठीणाई, आलेले आपली अडचणी कशा सॉल्व करायच्या हे शिकवत नाही. आपण आपल्या मुलांना चांगलं जीवन देता देता आपली दमछाक होते, आपण थकतोय हे आपल्याला आईवडिलाला दिसत नाही. वडील सकाळी गेले की सकाळी कामाला गेले की संध्याकाळी येतात, मुलं झोपलेली असतात. सकाळी उठून वडील कामाला गेल्यानंतर मुलं उठतात. मुलांचा आणि वडिलांचा कधी संवादच घडत नाही, तर मुलांना आपण संस्कार कुठून देणार? त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी आईवडिलांनी, आपल्या कुटुंबानी वेळ काढला पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की आपल्याला कसं करायचं आहे. आपल्या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये आपल्या मुलांना तुम्ही इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. आज आपल्याकडे एखादा फ्रीज आणायचा असेल, एखादी वस्तू घरात आणायची असेल, तर आपल्या मुलांना विचारलं पाहिजे की आपल्याला कसं करायचं, काय करायचं. आपल्या घरातलं बजेट मुलांना, सगळं नाही पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की हे माझं घर आहे आणि पुढे जाऊन ह्या घराचा मी पाया आहे आणि मला या घराला सांभाळायचं आहे, माझ्या समाजाला सांभाळायचं आहे, मला माझ्या देशाला सांभाळायचं आहे. आणि त्याच्यासाठीच मी म्हणते की आपणच आधी सुधारायचं, घरापासून सुधारायचं, घर आपलं सुधरवायचं, आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे आणि मग लोकांकडून अपेक्षा करायची. धन्यवाद.